जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. जिंकण्याचा मोह नाही, हारण्याचे भय नाही. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. स्वामी शक्ती ज्याच्या पाठी, वेदनेच्या सुटती गाठी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोट दाखवी स्वामी. घाव आपले हे तुम्ही पाठी, जखमा माझ्या भरती स्वामी. स्वप्न होतं, स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं. सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात. दिसली मला एक वाट, पायी चाललो पाय पोची अक्कलकोट. डोळ्यामध्ये पाणी, पाय अनवाणी. श्री स्वामी नाम होतं ध्यानी. दुनिया होती शानी, तुडवलं पायाने. देव माझ्या सोबत होते नेहमी आईवाणी. स्वामी गुरु माऊली, ब्रह्मांडाची सावली. परिस्थिती बदलून दुनिया मला धावली. साथ तुमची भावली, वाट मला घावली. सर्व काही सोडून आलो तुमच्या पावली. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अंधारात हरली वाट, पायी फुफाटान काट. अंधारात हरली वाट, पायी फुफाटान काट. स्वामी नाम घेता ओठी, सर्व दूर लख प्रकाश. स्वामी नाम घेता ओठी, सर्व दूर लख प्रकाश. व्याकुळलेल्या जीवाचा प्राण समर्थ, जीवनाचा अर्थ म्हणजे श्री स्वामी समर्थ. घेऊ नको आहे पाठी, माझे स्वामी समर्थ. एक माया न बापा, श्री स्वामी समर्थ. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी. कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोट दाखवी स्वामी. घाव आपले हे तुम्ही पाठी, जखमा माझ्या भरती स्वामी. स्वप्न होतं, स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं. सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात. दिसली मला एक वाट, पायी चाललो पाय पोची अक्कलकोट. डोळ्यामध्ये पाणी, पाय अनवाणी. श्री स्वामी नाम होतं ध्यानी. दुनिया होती शानी, तुडवलं पायाने.
देव माझ्या सोबत होते नेहमी आई वाणी स्वामी गुरु माऊली ब्रह्मांडाची सावली परिस्थिती बदलून दुनिया मला धावली साथ तुमची भावली वाट मला घावली सर्व काही सोडून आलो तुमच्या पावली उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अंधारात हरली वाट पायी फुफाटान काट अंधारात हरली वाट पायी फुफाटान काट स्वामी नाम घेता ओठी सर्व दूर लख प्रकाश स्वामी नाम घेता ओठी सर्व दूर लख प्रकाश व्याकुळलेल्या जीवाचा प्राण समर्थ जीवनाचा अर्थ म्हणते श्री स्वामी समर्थ घेऊ नको आहे पाठी माझे स्वामी समर्थ एक माया न बाबा श्री स्वामी समर्थ सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामींच्या ऐतिहासिक मानवी अवताराची समाप्ती जरी झाली असेल तरी स्वामींचे अस्तित्व अक्कलकोट तसेच स्वामींच्या वेगवेगळ्या मठांमध्ये येणाऱ्या असंख्य स्वामी भक्तांना स्वामींची प्रचिती येते आपल्या मनात नसेल तरीही स्वामी ते कार्य आपल्या हातून करून घेतात याचीच प्रचिती म्हणजे हम गया नहीं जिंदा है तर कधी कधी चिंतेत असणाऱ्या भक्तांना स्वामी सांगतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे साक्षात स्वामींचा देह आतमध्ये गाभाऱ्यात समोर आहे तिथे अलंकार पूजा चालू आहे त्याच्या खाली स्वामींचा देह आहे निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरुचरिताचे कर पारायण गुरु विण नाही नर नारायण गुरुचरिताचे कर पारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा
प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरुला भला चराचरा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे कर पारायण गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे कर पारायण श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या ऐतिहासिक मानवी अवताराची समाप्ती जरी झाली असेल तरी स्वामींचे अस्तित्व अक्कलकोट तसेच स्वामींच्या वेगवेगळ्या मठांमध्ये येणाऱ्या असंख्य स्वामी भक्तांना स्वामींची प्रचिती येते. आपल्या मनात नसेल तरीही स्वामी ते कार्य आपल्या हातून करून घेतात. याचीच प्रचिती म्हणजे हम गया नहीं जिंदा है. तर कधी कधी चिंतेत असणाऱ्या भक्तांना स्वामी सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नोहे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरुचरिताचे कर पारायण गुरु विण नाही नर नारायण गुरुचरिताचे कर पारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरुला भला चराचरा जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे कर पारायण गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे कर पारायण नदी वाहे काळ चाले चालवी गुरु भिडे लाट तरी नाव वल्लवी गुरु नदी वाहे काळ चाले चालवी गुरु
राहून जातं भेट देणं. आता आपण मंदिरात जे स्वामी समर्थांचं जे हे मंदिर आहे, समाधी मंदिर, ह्या मंदिराला आपण भेट देऊया. आणि इथेच असलेला चोळप्पा महाराजांचा वाडा आहे आणि आजूबाजूचं जे ठिकाण आहे, जे स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेले जे ठिकाण आहे ते आपण पाहूया आणि त्यांचं दर्शन करूया. सर, तुमचं नाव काय? माझं नाव सुरेश जगन्नाथ पुजारी. श्री स्वामी समर्थ समाधी मठ अक्कलकोट येथील मंदिराचे आम्ही मुख्य पुजारी. हे जे मंदिर दिसतं आपल्याला ॲक्च्युली हे स्वामींचे परमभक्त चोळप्पा महाराज यांचं घर. स्वामी महाराज अक्कलकोटला आले ते जवळपास 1857 साली. 1857 ते 1878 स्वामींनी चोळप्पांच्या घरी इथे 21 वर्ष वास्तव्य करून आपली समाधी घेतली. साक्षात स्वामींचा देह आतमध्ये गाभाऱ्यात समोर आहे, तिथे अलंकार पूजा चालू आहे, त्याच्या खाली स्वामींचा देह आहे. स्वामी जेव्हा इथं जिवंत होते तर त्या काळी गावातील आता जे वटवृक्षाचं मंदिर आहे तर त्या वडाच्या झाडाखाली स्वामींकडे दुपारी बसण्याचं ठिकाण, तसे आणखीन 2-3 ठिकाणं होती. तर सगळीकडे बसून संध्याकाळी पुन्हा इकडेच यायचे. 35 वर्षानंतर महाराजांनी चोळप्पांच्याच घरी इथे साक्षात समाधी घेतली. प्रत्यक्ष बाबांचा देह खाली इथे आहे. समाधी झाली ही चैत्रमध्ये त्रयोदशी 1878 साली. आणि मग पुढे कालांतराने काळ बदलत गेला, लोकांची गर्दी वाढायला लागली. तसं त्याप्रमाणे लोकांच्या सोयीसाठी गावात एक मंदिरही होत गेली. तर 1925 साली त्या काळी सगळ्यात शेवटी ते वटवृक्ष मंदिर बनलं. पण त्याच्या अगोदर 47 वर्ष स्वामींनी इथे समाधी घेतली. तर चोळप्पांच्या घरी ज्यांनी स्वामींची समाधी घेतली त्या चोळप्पांना बाबांनी आशीर्वाद दिलेला होता की तुझ्या आणि माझे सप्तजन्माचे आपले ऋणानुबंध आहे, तर तुझ्या घरी मी तुझ्या साक्षीला इथे बसून राहणार आहे. म्हणून हे इथे वंश परंपरा आमची चालू आहे. तर आम्ही चोळप्पांचे वंश आहे. म्हणून हे देवस्थान आपल्या परिवाराकडे आहे. पहाटेची आरती, दुपारचा नैवेद्य आणि संध्याकाळची शेष आरती ही फक्त आपल्या परिवाराकडून हे अखंड होते. आणि ह्या महाराजांच्या मूळ पादुका आहेत. चोळप्पांना शेवटच्या वेळेस दिलेल्या ह्या खडावा आहेत, त्याच्यावर चांदीचं कवर वगैरे बनवलेलं आहे. आणि म्हणजे अशोक 2 ही मुख्य स्वामींची समाधी. हे जे अलंकार केलेले आहे त्याच्याखाली तळघर आहे, ब्रह्मानंदी गुहा, त्याच्याखाली स्वामींचा देह अजूनही आहे इथे. या समाधी मठाच्या बाजूला असलेल्या चोळप्पा महाराजांच्या वाड्यात आपल्याला स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वामींचा अंगरखा, रुद्राक्षमाळ व स्वामींनी दिलेल्या पादुकांचं दर्शन घेता येतं. श्री खंडोबा मंदिर देवस्थान. हे मंदिर म्हणजे श्री स्वामी समर्थांचे आगमनस्थान. अक्कलकोटला आल्यावर स्वामी प्रथम खंडोबा मंदिरात आलेले व काही काळ इथेच वास्तव्य केल्याने ह्या मंदिरात प्रथम व महत्वाचे स्थान मानले जाते. गणेशानंद स्वामी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. क्षणोक्षणी सोबत स्वामी, खरं खोट दाखवी स्वामी, घाव आपले हे तुम्ही पाठी, जखमा माझ्या भरती स्वामी. स्वप्न होतं, स्वप्न माझं भलं मोठं संपलं होतं. सोबत माझ्या कोणी नव्हतं अंधारात. दिसली मला एक वाट, पायी चाललो, पाय पोची अक्कलकोट, डोळ्यामध्ये पाणी, पाय अनवाणी. श्री स्वामी नाम होतं ध्यानी, दुनिया होती शानी, तुडवलं पायाने
देव माझ्या सोबत होते नेहमी आई वाणी. स्वामी गुरु माऊली ब्रह्मांडाची सावली. परिस्थिती बदलून दुनिया मला धावली. साथ तुमची भावली वाट मला घावली. सर्व काही सोडून आलो तुमच्या पावली. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. उन्हामध्ये सावली स्वामी, दुःखामध्ये सुख हे स्वामी, कष्टामध्ये बळ हे स्वामी, वेदनेचा अंत स्वामी. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. अंधारात हरली वाट, पायी फुफाटान काट. अंधारात हरली वाट, पायी फुफाटान काट. स्वामी नाम घेता ओठी, सर्व दूर लख प्रकाश. स्वामी नाम घेता ओठी, सर्व दूर लख प्रकाश. व्याकुळ निराकार गुरु गुरु रे निर्गुण. गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. निराकार गुरु गुरु रे निर्गुण. गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर. गुरु विण नो हे साधु मुनि जन. गुरु विण साहू कैसे जीवन. गुरु विण नाही नर नारायण. गुरुचरिताचे कर पारायण. गुरु विण नाही नर नारायण. गुरुचरिताचे कर पारायण. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रथम अवतार दत्त गुरूंचा जन्माला पिठापुरा. श्रीपाद वल्लभ मनुष्य रूपी गुरु लाभला चराचरा. जय विजयी भव दिग्विजयी भव श्रीपाद वल्लभ दिगंबरा. गुरु बघ सांगे, गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण. गुरुचरिताचे कर पारायण. गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण. गुरुचरिताचे कर पारायण. नदी वाहे काळ चाले चालवी गुरु. भिडे लाट तरी नाव वल्लवी गुरु. नदी वाहे काळ चाले चालवी गुरु.
पारायण हारण्याचे भय नाही स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी स्वामी शक्ती ज्याच्या पाठी वेदनेच्या सुटती गाठी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी सोबतीला नाही कुणी सोबतीला माझे स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी उन्हामध्ये सावली स्वामी दुःखामध्ये सुख हे स्वामी कष्टामध्ये बळ हे स्वामी वेदनेचा अंत स्वामी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ क्षणोक्षणी निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर निराकार गुरु गुरु रे निर्गुण गुरु सृष्टिकर गुरु विश्वंभर गुरु विण नो हे साधु मुनि जन गुरु विण साहू कैसे जीवन गुरु विण नाही नर नारायण गुरुचरिताचे कर